आजवर तुम्ही अनेक अभिनेत्रींचे महिला पोलीस अधिकाऱ्यांचे रोल पाहिले असतील. अशा अभिनेत्रींचं आणि त्या रोलचं लेडी सिंगम म्हणून तुम्ही कौतुकही केलं असेल. पण अशा चित्रपटांमध्ये या अभिनेत्री फक्त गुन्हेगारांशी लढताना दिसल्या होत्या. पण पुण्यात आता एक हाय व्होल्टेज फिल्मी ड्रामा समोर आलाय, ज्यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी आजवर जिथं फक्त गुंडांशी आणि गुन्हेगारांशी दोन हात करत होत्या, त्यांनी आता थेट सिस्टीमशीच दोन हात केले. आणि फक्त दोन हात केलेतच नाही, तर त्या आता राज्यात सेंटर ऑफ अट्रॅक्शन देखील ठरल्यात. एका मोठ्या प्रस्थापित राजकीय चेहऱ्याला त्यांनी या सगळ्या प्रकरणात धडक दिली आहे. राज्यात आजवर पोलीस खात्याकडून पाळल्या गेलेल्या डिपार्टमेंटल गुप्ततेला या मॅडमनी अक्षरशः सुरुंग लावलाय. मी बोलतोय ते वैशाली माने यांच्याबद्दल. वैशाली माने यांनी पोलीस खात्यातलं एक असं सत्य बाहेर आणलंय, ज्याची आता राज्यभर चर्चा होतीये आणि चर्चेसोबतच या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनावर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात टीका देखील होतीये. काय झालंय या प्रकरणात सगळं समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सगळ्यात अगोदर आपण वैशाली माने यांना जाणून घेऊयात. त्यांचा आजवरचा प्रवास काय होता ते समजून घेऊयात. वैशाली माने या पाटण तालुक्यातील मानेवाडी गावच्या. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय उत्तम होते. त्यांचे वडील हे पेशानं प्राचार्य होते. उत्तमराव माने असं त्यांचं नाव. ते जिल्हा परिषदेचे माजी सभापती देखील राहिलेले आहेत. वैशाली माने या उत्तमराव मानेंच्या द्वितीय कन्या होत्या. वैशाली माने यांचं प्राथमिक शिक्षण सातारा येथील हत्तीखाना इथं झालं, तर माध्यमिक शिक्षण कन्या शाळा सातारा इथं झालं. पुढे त्यांनी पदवीपूर्व शिक्षण हे सायन्स कॉलेज साताऱ्यातून पूर्ण केलं, तर इस्माईल मुल्ला लॉ कॉलेजमधून त्यांनी लॉची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये वैशाली माने यांना अपयश आलेलं, मात्र 2019 मध्ये त्यांची MPSC मार्फत DYSP पदावर निवड झाली आणि आता त्या पुण्यात CID मध्ये अधीक्षक पदावर कार्यरत होत्या. इथून त्यांची बदली केली गेली होती ती मीरा भाईंदरला आणि त्यानंतरच राज्याच्या इतिहासातलं असं पहिलं प्रकरण बाहेर आलं, ज्यात कार्यरत असणाऱ्या राजपत्रित महिला अधिकाऱ्यानं थेट पोलीस प्रशासनावर महिलांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप केला. आता आपण हे प्रकरण सुरू कसं झालं हे समजून घेऊयात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे जावई अमोल झेंडे हे IPS अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती देखील सध्या पुण्यात होती. ते पुण्यात PMRD वर कार्यरत होते. आता सध्या पोलीस विभागात बदल्यांचा मोसम चालू आहे. अशातच अमोल झेंडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं त्यांची बदली मीरा भाईंदर या ठिकाणी उपायुक्त म्हणून झाली होती. पण अमोल झेंडे यांचे सासरे हे आमदार असल्याने तथा राज्यातील वजनदार चेहरा असल्यामुळं स्वाभाविकपणे अमोल झेंडे यांनी राजकीय वजन वापरून आपली बदली कॅन्सल करून घेतली. मग आता मीरा भाईंदरच्या जागेवर पाठवायचं कोणाला हा प्रश्न होता. मग मीरा भाईंदरच्या जागेवर बदली केली गेली ती वैशाली माने यांची. वैशाली माने यांचं पोस्टिंग कुठं होतं? वैशाली माने या पुण्यात CIDच्या अधीक्षक पदावर कार्यरत होत्या. यामुळे वैशाली माने संतापल्या. एखादा पुरुष अधिकारी त्याला शहर सोडून जायचं नाहीये, म्हणून पोलीस खात्यानं एखाद्या शहरात किंवा जिल्ह्यात जी सेवेची मर्यादा घातली आहे, ती मर्यादा ओलांडून देखील त्याच शहरात सेवा देत असेल किंवा त्याला त्याच शहरात कार्यरत राहायचा अट्टहास असेल आणि त्याला गैरसोयीचं ठरतंय, म्हणून त्या व्यक्तीच्या राजकीय वजनाचा प्रभाव वापरून ती व्यक्ती पुण्यातच बदली करून घेत असेल, तर तिच्या बदलीच्या जागेवर तुम्ही एखाद्या महिला अधिकाऱ्याला ट्रान्सफर करत असाल तर हे चुकीचं आहे, असं म्हणत वैशाली माने यांनी या प्रकरणात आवाज उठवला. त्यांनी यानंतर माध्यमांमध्ये मुलाखती दिल्या. नंतर हे प्रकरण तापायला सुरुवात झाली. मुळात तुम्ही आजवर पाहिलं असेल, सरकारच्या विविध विभागांमध्ये वरिष्ठांविरुद्ध जाहीर नाराजी त्यांचे कनिष्ठ कर्मचारी बोलवून दाखवत असतात. एकमेकांबद्दल बऱ्याचदा आरोप प्रत्यारोप देखील होतात, तक्रारी दिल्या जातात. मात्र अशा प्रकारे पोलीस खात्यात आपल्याला हे प्रकार होताना दिसत नाहीत. त्याचं कारण पोलीस खात्यात अत्यंत गुप्तता पाळली जाते. कदाचित पोलीस खात्यात असा अलिखित नियम आहे असं आपण म्हणूया, ज्यामुळे पोलिसांच्या खात्यांतर्गत असणारे वाद हे चव्हाट्यावर शक्यतो येत नाहीत. पण हा वाद सध्या माध्यमात आणला गेलाय, कारण वैशाली माने यांनी हे प्रकरण फक्त बदलीपुरतं मर्यादित ठेवलेलं नाहीये, तर त्यांनी बाई म्हणून तुम्ही जे मला गृहीत धरताय ते चालणार नाही या मुद्द्यावर आणलंय. आता या सगळ्या प्रकरणात नियम काय सांगतात ते पाहूयात. पोलीस खात्यात शक्यतो 2-3 वर्ष एका जागेवर किंवा शहरात तुम्ही सेवा दिली असेल, तर तुमची त्या शहराच्या बाहेर बदली केली जाते. पदानुसार कालावधीचा निकष हा कमी जास्त होतो, पण तुम्ही एकाच शहरात किंवा एकाच जिल्ह्यात कायम सेवा देऊ शकत नाही. आता अमोल झेंडेंचं आजपर्यंतचं पोस्टिंग काय होतं, तर अमोल झेंडेचं आजपर्यंतचं पोस्टिंग पाहिल्यास ते पुण्यात ट्रॅफिकचे DCP होते. त्यानंतर त्यांनी पुण्यात क्राईममध्ये देखील काम केलं. आता सध्या ते PMRD वर कार्यरत आहेत.
मात्र मीरा भाईंदरला बदली झाल्यावर त्यांनी आपलं वजन वापरलं आहे, म्हणजेच PMRDच्या जागेवर ते कायम राहिले. थोडक्यात त्यांनी एकाच शहरात इतक्या वेगवेगळ्या विभागांमध्ये ऑलरेडी काम केलेलं असताना त्यांनी पुन्हा एकदा आपली बदली कॅन्सल करून घेतलेली आहेत आणि ते पुण्यातच थांबलेले आहेत. आता वैशाली माने यांच्याबद्दल बोलूयात. वैशाली माने यांनी आजपर्यंत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, त्यानंतर पुण्यात पोलीस उपायुक्त म्हणून, नंतर अमरावती अशा विविध जिल्ह्यांमध्ये, विभागांमध्ये आपली सेवा दिलेली आहे. पुण्यात त्या सध्या CIDचे अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. मग पुन्हा प्रश्न हा येतो, पोलिसांच्या बदल्या होणं हे नॉर्मल आहे. मग वैशाली माने यांनी या गोष्टीचा इतका इश्यू का करावा? वैशाली मानेंनी हे प्रकरण फक्त बदलीपुरतं ठेवलं नव्हतं. त्यांनी बदलीच्या निमित्तानं प्रशासनात महिलांना दिली जाणारी दुय्यम वागणूक अधोरेखित केली. आपल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, सेवेत असणे अथवा नसण्यानं आमच्या अस्तित्वात काहीच फरक पडलेला नाहीये. आमचं अस्तित्व समाजामध्ये आजही एक बाई म्हणूनच आहे. आजही आमच्याकडं बाई आहे, कटकट करते, याच नजरेनं बघतात. काय कटकट केली आहे आम्ही तुमच्यासाठी? ही जी सतत आम्हाला बाजूला ढकलण्याची तुमची वृत्ती आहे, ती कधी बंद होणार? महिलांवर अत्याचाराचे किती गुन्हे दाखल आहेत याचा डेटा काढा. आजही एखादी महिला पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आली तर ती तशीच आहे असं म्हटलं जातं. विचार करा, हे म्हणणं आहे एका राजपत्रित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं, तेही महिला पोलीस अधिकाऱ्याचं. आणि फॅक्ट्स काय सांगतात? तर फॅक्ट्स कुठे ना कुठे वैशाली माने यांच्या म्हणण्याप्रमाणेच आहे. पुणे पोलिसांमधील एक मोठं नाव आहे संभाजी कदम. यांची झालेली बदली देखील पुन्हा पुण्यातच केली गेली आहे. आणखीनही असे अनेक मोठे अधिकारी आहेत जे एखाद्या शहरात कार्यरत आहेत, त्यांची दुसरीकडे बदली झालेली आहे, मात्र त्यांनी वजन वापरून आपली बदली कॅन्सल केलेली आहे आणि ते पुन्हा त्या मूळ शहरातच कार्यरत राहिलेले आहेत. वैशाली माने यांचं म्हणणं देखील हेच होतं. पुरुष अधिकाऱ्यांना तुम्ही त्यांचा कालावधी संपल्यानंतर देखील फक्त विभाग बदलून त्याच शहरात पोस्टिंग देत असाल, तर मग महिलांना का नाही? माझा आक्षेप हा कुठेही बदली होऊन जाण्याला नाहीये किंवा साईड पोस्टिंगला देखील माझा आक्षेप नाहीये. माझा आक्षेप इतकाच आहे, जर पुरुष वर्षानुवर्ष एकाच शहरात त्यांच्या मर्जीनुसार राहतात, त्यांना हवी तिथं बदली करून दिली जाते, मग महिलांना का कमी लेखलं जातं? महिलांना बदल्या करताना तुम्ही विचारात का घेत नाही? या प्रकरणात वैशाली माने यांनी प्रशासनावर आरोप केल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण लावून धरलं आणि गृह विभागाला जाग आली. तुर्तास गृह विभागाकडून वैशाली माने यांची मीरा भाईंदरमध्ये झालेली बदली रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यांना सध्या वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पुन्हा स्वतंत्र निर्णय काढून वैशाली माने यांची बदली केली जाईल किंवा त्यांचं पोस्टिंग केलं जाईल. या प्रकरणावरून मी आवर्जून दोन मोठ्या राजकीय नेत्यांची विधानं तुम्हाला ऐकू इच्छितो. जेव्हा हा वाद सुरू झाला तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी या अनुषंगानं प्रश्न विचारला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संयमितपणे सांगितलं, या प्रकरणात आमचे IG लक्ष घालतील. मला वैशाली माने यांनी काय आरोप केलेत याबद्दल कल्पना नाहीये, मी ते पूर्णपणे ऐकलेलं नाहीये. तिथंच पत्रकारांनी हा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील विचारला. तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जेव्हा पोलिसांच्या बदल्या आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत तेव्हा ते असं आरोप करत राहतात. हे उत्तर होतं चंद्रशेखर बावनकुळे यांचं. तुर्तास इथेच थांबूयात, पण वैशाली माने यांनी केलेल्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं? पोलीस प्रशासनात महिलांना खरंच दुय्यम वागणूक दिली जाते का? या घटनेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती वैशाली माने यांच्या आरोपांचं गांभीर्य कमी करते का? विहित कालावधी उलटून गेल्यानंतर देखील त्याच जिल्ह्यात त्याच शहरांमध्ये ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांबद्दल तुमची मतं काय आहेत? मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.